कधी विचार केलाय का की एकच व्यक्ती लेखक, संगीतकार, अभिनेता, विनोदकार आणि अजून बरंच काही, हे सगळं एकाच वेळी कसं काय असू शकते? आज आपण अशाच एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र प्रेमाने पुलं म्हणतो. त्यांचं पूर्ण नाव होतं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. पण महाराष्ट्रासाठी आणि खरं तर जगभरातल्या मराठी माणसांसाठी ते होते फक्त पुलं. हे दोन शब्द म्हणजे फक्त एक नाव नाहीये, तर ते एक प्रेम आहे, एक आपुलकीची भावना आहे. आता त्यांच्या प्रतिभेची व्याप्ती बघा, ती खरंच थक्क करणारी आहे. लेखक, संगीतकार, नाटककार, अभिनेते, विनोदकार, ही यादी संपतच नाही. म्हणजे एकाच माणसात इतके सगळे गुण एकत्र सापडणं हे जवळजवळ अशक्यच. म्हणूनच तर त्यांना एक पात्री वाद्यवृंद किंवा वन मॅन ऑर्केस्ट्रा म्हटलं जायचं. पण त्यांना हा मान मिळाला कसा? म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असण्यामागे नक्की काय दडलंय? चला थोडं खोलात जाऊन पाहूया. लक्षात घ्या, हा काही सरकारी पुरस्कार नाहीये. ही लोकांनी, जनतेने मनापासून दिलेली एक पदवी आहे. याचा अर्थ काय? तर लोक त्यांच्या कामाचं फक्त आदर नाही करायचे, तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे. पुलं हे फक्त एक कलाकार नव्हते, ते महाराष्ट्राच्या घराघरातले एक सदस्य बनले होते. आता त्यांचा हा दर्जा आपल्याला कळलाय, तर मग चला थोडं मागे जाऊया आणि बघूया की हा प्रवास सुरू कसा झाला. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे आपण ओळखत असलेले पुलं बनले तरी कसे? त्यांची प्रतिभा, ती लहानपणापासूनच दिसायची. याचा एक छोटासा पण खूप महत्त्वाचा किस्सा आहे. विचार करा, अवघ्या 5 वर्षांचे असताना त्यांनी शाळेत त्यांचं पहिलं जाहीर भाषण दिलं होतं. आणि तेही नुसतं वाचून नाही, तर योग्य हावभावासहित खणखणीत आवाजात. त्यांच्यावर संस्कार कसे झाले होते याचं हे एक छोटंसं पण खूप बोलकं उदाहरण आहे. त्यांचे वडील नोकरीमुळे सतत दौऱ्यावर असायचे आणि त्यांना जेवणासाठी भत्ता मिळायचा. पण एकदा ते त्यांच्या बहिणीच्या घरी म्हणजे पुलमच्या आत्याकडे जेवले, तर त्या दिवशी त्यांनी तो भत्ता घेतला नाही. हा प्रामाणिकपणा त्यांना घरातूनच मिळाला होता. त्यांच्या शिक्षणाकडे पाहिलं ना की एक गोष्ट लगेच लक्षात येते. त्यांना सतत काहीतरी नवीन शिकायचं होतं. शाळेपासून सुरू झालेला प्रवास कायद्याच्या पदवीपर्यंत गेला आणि त्यानंतर त्यांनी कला शाखेतून BA आणि MA सुद्धा केलं. ज्ञानाची भूक किती होती हेच यातून दिसतं. आणि याच संस्कारांच्या आणि शिक्षणाच्या भक्कम पायावर पुलंनी साहित्य, संगीत आणि नाट्य या कलाविश्वाच्या प्रत्येक क्षेत्रात आपलं असं काही अढळ स्थान निर्माण केलं की ते अविश्वसनीय आहे. त्यांची खासियत होती, ते फक्त भाषांतर करायचे नाहीत, तर ते करायचे अनुसर्जन. म्हणजे काय? तर परदेशी कलाकृती घ्यायची आणि तिला इतकं सुंदर मराठी रूप द्यायचं की ती आपलीच वाटली पाहिजे. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मेलियनवर आधारित त्यांचे ती फुलराणी हे नाटक याचंच सर्वोत्तम उदाहरण आहे. आजही ते एक क्लासिक मानलं जातं. आणि त्यांच्या लेखणीतून उतरलेलं बटाट्याची चाळ हे फक्त एक पुस्तक नव्हतं, तो एक कल्चरल फेनॉमेनॉन होता. मुंबईच्या चाळीतल्या मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य, त्यांच्या गमती जमती इतक्या खुमासदारपणे त्यांनी मांडल्या की त्यावर आधारित त्यांचे एकपात्री प्रयोगही तुफान गाजले. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. त्यांची प्रतिभा फक्त पुस्तकं आणि नाटकांपुरती मर्यादित नव्हती. चित्रपट, रेडिओ आणि अगदी तेव्हा नुकताच सुरू झालेलं दूरदर्शन या माध्यमांमध्येही ते अग्रणी होते. आणि या नवीन माध्यमांमध्ये सुद्धा त्यांनी एक असा विक्रम केला जो भारतीय इतिहासात नोंदवला गेला. एक अत्यंत महत्त्वाचा, पहिला क्रमांक. ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. विचार करा, भारतात TV नुकताच सुरू झाला होता आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेण्याचा मान कोणाला मिळाला? तर पु ल देशपांडे यांना. यावरूनच त्यांची राष्ट्रीय स्तरावरची ओळख आणि विश्वासार्हता किती मोठी होती हे समजतं. आता एकपात्री वाद्यवृंद म्हणजे काय याचं खरं उदाहरण म्हणजे 1953 सालचा गुळाचा गणपती हा सिनेमा. या सिनेमाची कथा त्यांची, पटकथा त्यांचीच, संगीत, गाणी सगळं त्यांचंच, दिग्दर्शन तेही त्यांचंच. आणि एवढंच नाही तर त्यातला हिरो कोण? तर स्वतः पुलं. ही एक अविश्वसनीय कामगिरी होती. इतकं सगळं केल्यानंतर या महान कलाकाराचा वारसा काय आहे? हा एक असा वारसा आहे ज्याला औपचारिक मान्यता तर मिळालीच, पण जो लोकांच्या मनात आजही जिवंत आहे. त्यांच्या कामाला राष्ट्रीय स्तरावरही खूप मोठी दाद मिळाली. साहित्य अकादमी पुरस्कारापासून ते पद्मश्री आणि पद्मभूषण
यांसारख्या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं. या पुरस्कारांनी त्यांच्या कामावर राष्ट्रीय पातळीवर शिक्कामोर्तब केलं. पण त्यांचा खरा वारसा फक्त पुरस्कारांमध्ये नाही, तर तो आजही आपल्यात जिवंत आहे. मुंबईतली पु ल देशपांडे कला अकादमी आणि पुण्यातलं पु ल देशपांडे उद्यान ही फक्त नावं नाहीत, तर ही अशी जिवंत केंद्र आहेत जी आजही कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचं त्यांचं काम पुढे नेत आहेत. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच पडतो. एका व्यक्तीची सर्जनशीलता लाखो लोकांच्या संस्कृतीला कसा आकार देऊ शकते? पु ल देशपांडे यांचं संपूर्ण आयुष्य हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांनी फक्त कलाकृती नाही निर्माण केल्या, तर त्यांनी एका संपूर्ण पिढीला हसायला, विचार करायला आणि जीवनाचा आनंद घ्यायला शिकवलं.